नमस्कार. आज 17 एप्रिल 2026. आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्र सरकारने रुपये 10,115 कोटीच्या स्टील प्रोजेक्टसाठी करार केला आहे. यामुळे 8,000 पेक्षा जास्त रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तारापूर MIDC मध्ये बॉयलर स्फोट झाला असून एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. चौकशी सुरू आहे. संभाजीनगरमध्ये वीज कपातीचा फटका. अनेक भागामध्ये 4 ते 7 तास वीज खंडित राहणार आहे. सुशांत मोहंती यांची बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला आरक्षण कायदा लागू झाला असून लोकसभा आणि विधानसभामध्ये 33% आरक्षण देण्यात येणार आहे. आरक्षण आणि सीमांकनाच्या मुद्द्यावरून संसदेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. नाशिकमधील TCS प्रकरण अजूनही चर्चेत. आरोपी निदा खानने न्यायालयात दिलासा मागितला आहे. MIDC लातूरमधील कारखान्यात लागलेल्या आगीत एक कामगार मृत्युमुखी पडला आहे. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये 10 दिवसाचा युद्धविराम लागू झाला आहे, तर इराण अमेरिका तणावामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होत आहे. धन्यवाद.